इयत्ता 7वी सामाजिक शास्त्रे, विषय भूगोल, प्रकरण 7वे, भाग क्रमांक 2, मृदा व माती यातील फरक आणि प्राचीन संस्कृतीचा उदय। 1. मृदा म्हणजे माती नव्हे। नेहमी लक्षात ठेवा। मुलांनो, तुम्हाला मृदा आणि माती यातील फरक माहित आहे का? नाही सर। बरं, मग मीच सांगतो। मृदा म्हणजे माती नव्हे, तर मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो। मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात। मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे। या उलट माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे। थोडक्यात, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा। 1. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात। 2. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात। वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य त्यांना मृदेमधून मिळतात। 4. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे। याउलट माती हा एक पदार्थ आहे। 5. थोडक्यात काय तर, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा। शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो, हे लक्षात घ्या। 2. प्रयोग। मुलांनो, आता आपण एक प्रयोग करून पाहूया। कृती: एक सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्या। त्यामध्ये एक रिकामी कुंडी घ्या व दुसऱ्या कुंडीच्या तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा भरा। तर मुलांनो, आता या 3ही कुंड्यात कोणत्याही बिया टाका। उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धणे इत्यादी। या 3ही कुंड्या उन्हात ठेवा आणि त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी घालून त्यांचे निरीक्षण करा। काही दिवसांनंतर या कुंड्यांमध्ये काय बदल झालेला दिसतो ते सांगा। सर, ज्या रिकाम्या कुंडीत आपण बिया टाकल्या त्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाकले तर त्या बिया खराब झालेल्या दिसतील, आणि ज्या कुंडीत फक्त पाणी टाकले आहे त्या कुंडीतील बियांना मोड आलेले दिसून येतील, आणि मृदा टाकलेल्या कुंडीतील बियांपासून छोटी रोपे तयार झालेली दिसतील। अगदी बरोबर। मग यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की मातीत जर बिया टाकल्या तर त्यापासून रोपे तयार होतात। त्या रोपांची नीट काळजी घेतली तर त्या रोपांचे मोठ्या झाडात रूपांतर होऊ शकते। 3. भौगोलिक स्पष्टीकरण। 1. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व। 2. मृदा व वनस्पती जीवन यातील संबंध। भौगोलिक स्पष्टीकरण। मुलांनो, आता आपण जो प्रयोग केला त्यावरून आपल्याला असे दिसून येते की आपल्या जीवनात मृदेचे किती महत्त्व आहे। कारण वनस्पती वाढीसाठी मृदा महत्त्वाची असते आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती जीवन होय। केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही। वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते। 1. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय। 2. या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्त्व आहे। 3. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पतीचे जीवन समृद्ध होऊ शकत नाही। 4. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते। वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते। ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे तिथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले दिसते।
उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. या उलट ज्या प्रदेशात सुपीक जमीन नसते तिथे वनस्पतींची वाढ कमी होते, उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. आणि ज्या प्रदेशात मृदेचीच कमतरता आढळते तिथे वनस्पती जीवनाचा अभाव दिसतो, उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते, उदाहरण विषुववृत्तीय प्रदेश. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पतीचे जीवन कमी प्रमाणात आढळते, उदाहरण वाळवंटी प्रदेश. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो, उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. 4. प्राचीन संस्कृतीचा उदय. मुलांनो, जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला प्राचीन काळात जेव्हा समजले तेव्हा त्याने मृदेचा वापर करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हेही लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. त्यामुळे मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यातूनच पुढे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला, उदाहरणार्थ सिंधू, हडप्पा संस्कृती. 1. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. 2. हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. 4. त्यामुळे नदीकाठी मानवी प्राचीन संस्कृतींचा उदय झाला, उदाहरणार्थ सिंधू, हडप्पा संस्कृती. स्वाध्याय. मृदा व माती यातील फरक आणि प्राचीन संस्कृतीचा उदय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. पृथ्वीवरील डॅश डॅश सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. उत्तर सजीव. वनस्पतीची निर्मिती, वाढ व आधार म्हणून डॅश डॅश असाधारण महत्व आहे. उत्तर मृदेचे. 3. मृदा ही एक परिपूर्ण डॅश डॅश आहे. उत्तर परिसंस्था. प्रश्न दुसरा, चुकी बरोबर ते लिहा. 1. मृदा म्हणजे माती होय. उत्तर चूक, मृदा म्हणजे माती नव्हे. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. वनस्पती वाढीसाठी आवश्यक घटक, योग्य हवामान, भरपूर पाणी, सूर्यप्रकाश, मृदा. 2. मृदेचे असाधारण महत्व, वनस्पतीची निर्मिती, वनस्पतीची वाढ, वनस्पतीस आधार. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मृदा व प्राचीन संस्कृतीचा उदय यातील संबंध स्पष्ट करा. उत्तर 1. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला प्राचीन काळी समजले. त्यामुळे प्राचीन काळापासून मानवाने मृदेचा वापर करण्यास सुरुवात केली. 2. हळूहळू मानवाच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. 3. त्यामुळे मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. 4. त्यातूनच पुढे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती. याशिवाय जगभरामध्ये अनेक प्रकारच्या प्राचीन संस्कृती आहेत, जसे की
इजिप्शियन संस्कृती. 2. मृदा व माती यातील फरक स्पष्ट करा. उत्तर 1. मृदेमध्ये अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. 2. मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. 3. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा मृदेतील केवळ एक पदार्थ आहे. 4. म्हणजे शेतकरी वापरतो ती मृदा होय, याउलट कुंभार वापरतो ती माती होय. प्रश्न 5. माहिती लिहा. 1. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्व. उत्तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. 2. वनस्पतींची निर्मिती, वाढ व आधार यासाठी मृदेचे असाधारण महत्व आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. 2. मृदा व वनस्पती जीवन यातील संबंध स्पष्ट करा. उत्तर मृदा व वनस्पती यातील संबंध पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. अ. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक जमिनीत वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरण विषुवतीय प्रदेश. ब. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेत वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पतीचे जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरण वाळवंटी प्रदेश. क. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश.